मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः, श्री महासरस्वते नमः, श्री दैवे नमः। जय भवदुःख विनाशके, भक्तपालके दुष्टांतके, उत्पत्ती स्थिती संवारके, जय अंबिके तुझ नमो। तू अनंत अवतार धरून दुष्टजना करीसी शासन आणि निजदासांचे रक्षण, आनंदे करीसी अंबे तू। असो आता श्रोते सज्जन, तुम्ही होऊनी सावधान, पहा मागील अनुसंधान, सिंहावलोकेने करुणिया। गतकथार्थ सम्यक, देवीने शुंभ मारिला देख, देवहर्ष पावले सकळिक, हे निरूपण जाहले। आता पुढील सुरस कथा, मेधा सांगे राजा सुरथा, तीच विस्तारे तुम्हा समजता, सांगो तुम्ही निश्चये। देवीने शुंभ निशुंभ असुर, मारिले असता इंद्रादी सुरवर, अज्ञदी दिक्पाळ समग्र, स्तविते झाले देविते। इष्टलाभे प्रसन्न मुख, आशा पूर्ण झाल्या देख, तेव्हा मिळवणे सकळिक, कात्यायनी स्तवियेली। देवी जे शरणी येती तू ते, त्यांच्या नाशिसीस तू दुःखाते, आता प्रसन्न हो आम्हा ते, शरण आलो तुझ लागी। तू सकळ जगाची माता, चराचरी वागे तुझी सत्ता, विश्वाची ईश्वरी तत्वता, आम्हा लागी प्रसन्न हो। तू विश्वजनक माया खरी, तुझ शरण आलो निर्धारी, प्रसन्न होऊन या झडकरी, आम्हा लागी तारावे। तू जगासी आधारभूत, पृथ्वीरूपे विश्वधरित, उदकरूपे तू निश्चित, या विश्वासी वाढविसी। तू वैष्णवी शक्ती उत्तम, अनंत तुझा पराक्रम, या जगाचे बीज परम, थोर माया अससी तू। तुझ्या माया मोहे करुण, मोहिला असे समस्त जन, तू जरी होसी प्रसन्न, तरीच मुक्ती जगासी। सकळ विद्या तुझे भेद, तू समस्त स्त्रिया प्रसिद्ध, तू एक विश्वव्यापक अगाध, तुझी स्तुती तू करीसी। जेव्हा तू सर्वभूतरूपिणी, भोगमोक्ष प्रदायिनी, तव स्तुतीसी अमुच्या वाणी, सदा तत्पर असोत। सर्वजनांचे हृदयी जाण, तू बुद्धिरूपे अससी पूर्ण, तू स्वर्गमोक्ष देणार आपण, नारायणी तुझ नमो। नारायणाची पत्नी म्हणून, तुझ नारायणी हे अभिधान, वेदरूपे नारायण, ठेविता झाला तुझ लागी। कला काष्ठादी रूपे परम, करिसी विश्वाचा परिणाम, काळरूपे संवार धर्म, नारायणी तुझ नमो। सर्व मंगळांचे तू मंगळ, शिवे तू साधिसी अर्थ सकळ, त्र्यंबके गौरी शरण केवळ, नारायणी तुझ नमो। तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची, शक्ती अनादी अससी साची, गुणाश्रया गुणमयाची, नारायणी तुझ नमो। शरणागत जो असे दीन, त्याच्या पीडीचे तू परित्राण, करिसी सर्वांची पीडा हरण, नारायणी तुझ नमो। तू हंसयुक्त विमानवाहिनी, तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी, तू कुंशोदके शयकारिणी, नारायणी तुझ नमो। तू रुद्रशक्ती रूपे करुण, केले त्रिशूलचंद्र सर्पधारण, आणि महाऋषभ वाहन, नारायणी तुझ नमो। तू कौमारी रूप धरिसी, मयूर कुकुट पालन करसी, हस्ताचे ठाई शक्ती धरिसी, नारायणी तुझ नमो। शंखचक्रादी शार्ड प्रसिद्ध, ग्रहण करुणे आयुधे विविध, होसी तू वैष्णवी रूप अगाध, नारायणी तुझ नमो। घेऊनी महाउग्र चक्रा, दाडेने सांवरिली वसुंधरा, वराह रूप तू भयंकरा, नारायणी तुझ नमो। उग्र नृसिंह रूप धरुण, हिरण्यकशिपू मारिला जाण, त्रैलोक्याचे केले त्राण, नारायणी तुझ नमो। किरीट वज्र सहस्र नयन, ऐसे त्वा इंद्ररूप घेऊन, केला रुद्राचा प्राणहरण, नारायणी तुझ नमो। शिवदूतीच्या रूपे केवळ, मारिले दैत्य महाबळ, घोर शब्द केला तत्काळ, नारायणी तुझ नमो। दाडात भयंकर वदने, शिरोमाला विभूषणे, चामुंडे चंड मुंडमथने, नारायणी नमोस्तुते। लक्ष्मी लज्जे महाविद्ये, श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वदे, महारात्री महाअविद्ये, नारायणी नमोस्तुते। तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती, ब्रह्ममाणाची तू संपत्ती, ईशे तू प्रसन्न होय नियती, नारायणी नमोस्तुते। सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी, सर्वशक्तियुक्त अवतारी, भयापासून आम्हासी तारी, दुर्गे देवी तुझ नमो। हे तुझे सौम्य वदन, शोभायमान त्रिलोचन, करावे सर्व भूतरक्षण, कात्यायनी तुझ नमो। कतऋषीची कन्या म्हणोनी, नाम असे कात्यायनी, त्या तुझ प्रति भवानी, नमस्कार आमुचा। तुझा त्रिशूल भयंकर, ज्वाला कराल अतिउग्र, सर्व दैत्य नाश करो सत्वर,
भद्रकाली नमोस्तुते. भद्र म्हणजे कल्याण, ते होय कालाही पासून. जिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे. देवीजी घंटा शब्दे करुण, जगाते करुणी या पूर्ण. दैत्य ते जाते नाशी जाण, तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनित करुण. आमुचे करो संरक्षण, पुत्रावरी निश्चय. असुर रक्त वपांसक, तेने माखिला खडग सम्यक. शुभा कारणे होवो देख, चंडिके तुझे शरण आम्ही. तू संतुष्ट झालीस असता, सर्व रोग नाशिसी तत्वता. सर्व कामाते तुझी रुष्टता, नाश करी जगदंबे. तुझे जे का आश्रित जन, त्यांसी पाही विपत्ती जाण. ते तव आश्रयाते पावोन, धन्य होती त्रैलोक्यी. त्या बहुशक्ती रूप घेतले, धर्मद्वेष्टे असुर भले. यांशी बळे कंदन केले, तुझ ऐसे कोण दुजी. विद्याशास्त्रे विवेकदीप, आद्य वाक्यात तुझे रूप. महांधकार ममत्व कूप, यात विश्व भ्रमले हे. या भवसमुद्रांचे ठाई, असती महाविकारी अही. शत्रुचोर दावनलाही, तेथे तू रक्षिसी विश्वाते. तू विश्वाची स्वामिनी जाण, यास्तव जगाचे करिसी पालन. विश्वात्मिका अससी म्हणून, धारण करिसी जगत्रया. ब्रह्मादिक जे जगदाधार, यांसीही तू स्तुत्य साचार. या कारणे तव चरणी तत्पर, ते नम्र होऊनी राहती सदा. देवी तू प्रसन्न होऊन, शत्रूंपासून करिसी पालन. जैसे आत्ताची दैत्यवधून, रक्षण केले आमुचे. सकल जगाच्या पापांते, उत्पात आणि उपसग्राते. शीघ्र आता त्वा शांतीते, पाववावे जगदंबे. तू विश्वपीडा हारिणी पाही, शरणागतांसी प्रसन्न होई. त्रैलोक्यवासी लोकांतेही, वरप्रदान करावे. असो ऐसी देवांची स्तुती, ऐकोणी तेव्हा श्री भगवती. प्रसन्न होऊनी होय बोलती, सुरगणाते ते धवा. वरदानी तुम्हा लागुनी, तरी वर मागावा ये क्षणी. जो का इच्छित तुमचे मणी, आणि जनी उपकारक. मागाल त्या वराते देईन, तुमचा अर्थ पूर्ण करीन. ऐसे देवीचे ऐकोनी वचन, देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी, सर्व बाधा प्रशमन करी. विनाशावे आमुचे वैरी, हेची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर, जेव्हा आम्हासी संकट थोर. पडेल तेव्हा तू अवतार, घेऊनी विघ्न निवारावे. ऐकोणी सर्व देवांची वाणी, देवी बोलती झाली ते क्षणी. पूर्वी तिनं अवतार धरुणी, दैत्य मारिले दुरात्मे. मधुकैटभ महिषासुर, दोन अवतारी हे दैत्यवर. मारिले पूर्वी आता सत्वर, शुंभ निशुंभ मारिले हे. पुढेही बहुत अवतार, तुम्हासाठी धरीण साचार. त्यांचा सांगते मी विस्तार, श्रवण करा देव हो. वैवस्वत मनुमाझारी, 28व्या युगांतरी. द्वापारांती कोकुलपुरी, उत्पन्न होईल नंदगृही. प्रथम भूतळी येऊन, देवकीचा गर्भ काढीन. रोहिणीच्या उदरी घालीन, मग उत्पन्न होईन मी. नंदगोपाची पत्नी जगात, यशोदा नामे जी विख्यात. तिचे पोटी अवतार निश्चित, मी घेईन मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील, यशोदेचे पुढे ठेविल. आणि मजला घेऊनी जाईल, मथुरे लागी वेंगेसी. देता देवकीचे जवळ, कंस येईल उतावेळ. माते घेऊनी तत्काळ, शिळेवरी आपटूप आहे. ते गगणी जाईन वरचेवरी, कंस भय पावेल अंतरी. देव गंधर्व ते अवसरी, स्तवन माझे करतील. शुंभ निशुंभ दोघे दैत्य, पुन्हा उत्पन्न होतील सत्य. त्यांचा वध करावा अगत्य, जगदंबे त्वा निर्धारे. ऐसी देवस्तुती ते काळी, ऐकोनी येईल विंध्याचळी. तेथे रावणी तत्काळी, वदिन शुंभ निशुंभांते. ज्यासाठी चौथा अवतार, तो वधुनी शुंभासुर. देवभक्तांसी हर्षथोर, करीण मीच ते समयी. चौथे अवतारी सत्य जाण, नंदा ऐसे नामाभिधान. माझे असंख्य नामगुण, अंत न कळे कोणासी. 5व्या अवताराचे कारण, सांगते मी तुम्हा लागून. काश्यपाची स्त्री दनु जाण, पुत्रतियेचे 61. दनुचे म्हणोनी दानव, पराक्रमी असती सर्व. त्यात वैपरीचित जयांचे नाव, महागर्विष्ठ असुर तो. जहाले तद्वंशापासाव, असुर पराक्रमी अभिनव. त्याही पराभविता देव, मजला शरण येईल ते. तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर, 5वा मी घेईन अवतार. भूमी एवढे करुणी शरीर, स्थावर जंगम व्यापीन मी. मेरू एवढे करीन स्तन, घोर रूप पृथ्वी प्रमाण. दानवांचे घेईन प्राण, चावणी गिळीन सगळेची.
तेव्हा दानवा ते भक्षिता, रक्तदंत होतील तत्वता, म्हणून नाम रक्तदंता, तेव्हा होईल मज लागी. ऐसे सर्व दानव मारिल्यावर, सुखी वाल तुम्ही अपार, तुमची संकटे वारंवार, निवारण करीन मी. 6व्या अवताराचे कारण, सांगते मी तुम्हा लागून, शतवर्षे पर्जन्य जाऊन, अनावृष्टी होईल. तेव्हा श्रुधे तृषेने व्यापून, स्तवितील सर्व ऋषीगण, कित्येक सोडितील प्राण, अन्ना वाचुनी ते काळी. ते अयोनी शताशी अवतार, घेऊन या मीच सत्वर, शतनेत्रांनी मुनीवर, कृपादृष्टीने पाहिन पै. तेव्हा शताशी हे नाम, माते ठेवितील परम, मग अन्नाशाकादी उत्तम, आपुले देही करीण. वृष्टी वाचुनी शाक अन्न, स्वशरीरापासून उत्पन्न, करोणी पोसीन ब्राह्मण, भरण करीन सर्वांचे. तेव्हा शाकंबरी हे नाम, माझे होईल विख्यात परम, तेव्हाची असुर दुर्गम, त्या ते मारीन निश्चये. देत्या दुर्गमाख्य मारीण, म्हणून दुर्गादेवी हे अभिधान, माते प्राप्त होईल पूर्ण, सर्वजनी विख्यात जे. 7व्या अवताराचे कारण, आताची तुम्हा ते सांगेन, राक्षस बहु होतील जाण, पृथ्वीवर एकदा. धेणू ब्राह्मणाते भक्षितील, यज्ञयागादी विध्वंसितील, तेव्हा सर्व ऋषी स्तवितील, मज कारणे पुनरपी. तेव्हाही मागुणी भयंकर, रूप धरुणी या दुर्धर, राक्षस भक्षिण समग्र, वृक्षिरक्षणा कारणे. मग सहजची ऋषीगण, स्तवितील मज लागुण, भीमादेवी नामाभिधान, विख्यात तेव्हा होईल. 8व्या अवताराचा हेतू, सांगते मी तुम्हा प्रत, अरुण नामे प्रचंड दैत्य, उत्पन्न होईल एकदा. तो त्रैलोक्याची पीडा करील, सर्व देवांशी त्रासवील, गायी ब्राह्मणाते बक्षील, भ्रष्ट करील स्त्रियांते. तेव्हा देवत ऋषी प्रजागण, मज कारणे येतील शरण, मग मी 8वा अवतार धरीण, भ्रमर रूप ते समयी. असंख्यात होऊनी भ्रमर, चित्रविचित्र वर्णे अपार, मारिण तो महाअसुर, त्रैलोक्यहिता कारणे. अरुण दैत्यासी मारिता यापरी, मज लोक म्हणतील भ्रामरी, स्तवन माझे नानापरी, या त्रिलोकी करतील. ऐसे केवळ त्रैलोक्यहिता, मी अवतार धरीण तत्वता, 8 अवतारांची कथा, तुम्हा कारणे निरूपली. देव हो या प्रकारे करुण, जेव्हा जेव्हा दानवांपासून, तुम्हासी पीडा होईल जाण, धर्म अवघा लोपेल. तेव्हा तेव्हा अवतार धरुण, करीण शत्रूंचे निर्दळन, मुख्यत्वे अंश बळे करुण, उत्पन्न होईल ते काळी. कार्यानुसार अवतार, मी घेतसे निरंतर, ऐसे देवी बोलली साचार, देवा लागी ते धवा. असो या प्रकारे करुण, या अध्यायी निरूपण, देवीने स्वमुखे आपण, अवतार कथिले देवांसी. पुढे 12वे अध्यायी जाण, स्वचरिताचे महिमान, देवी सांगेल देवा लागून, एक चित्ते श्रवण करा. हा अध्याय सुरस जाण, याचे करिता श्रवण पठन, सर्व बाधा जाते निरसून, देवीही श्रवण करीतसे. ऐसी देवीची ही वाणी, पुढील अध्यायी पहा शोभोनी, देवीने स्वमुखे करुणी, चरित्र वर्णन केले जे. व्यासे जैसे वर्णन केले, आणि देवीनेही बोलाविले, तेसेची येथे निरूपिले, यात संशय असेना. यास्तव सज्जनी अवधान, देऊनी ग्रंथ करावा श्रवण, निरंतर राम ब्राह्मण, हेची प्रार्थी सर्वांसी. त्या देवीसी नमस्कार, माझे असोत निरंतर, जिने कृपा करोणी निजदासावर, हा गोड ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने नारायणी स्तुतिर्नाम 11ोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. जय जय अंबिके शंकर प्रिये, मूल प्रकृती महामाये, तव नामस्मरणे संकट जाये, तृण अग्नि न्यायवत. एसिया तुझे पवित्रा नामी, सदा तत्पर राहिलो आम्ही, आता नेही मोक्षधामी, संसार दुःखे निवटुनिया. असो पूर्वाध्यायी कथन, नारायणी स्तुती जाण, आणि दैव्यवतार निरूपण, केले निजमुखे देवांसी. आता पुढील चरित्र ऐका चित्त देऊनी सर्वत्र, जे का श्रवणपठने पवित्र, भुवनत्रया करीतसे. देवी म्हणे देवा लागून, जो एकाग्र चित्त होऊन, नित्य हे महात्म्य पठण करून, तोषविल मज लागी. तयाच्या सकल बाधेत, निसंशय स्वये नाशिते, इहपरत्री सौख्य त्याते, देऊनिया तोषविन. मधुकैटभांचे घातण,
आणि महिषासुराचे मर्दन, शुंभ निशुंभांचे निर्दलन, यांचे कीर्तन करतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमीसी जे होऊन एकाग्र मानसी, श्रवण करीती महात्म्यासी, प्रेमभक्ती करुणिया. तयांसी किंचित पाप आपदा, दारिद्र्य दुःख नय होय कदा, प्राप्त होती सर्व संपदा, यांचे पठणई कर्त्यांसी. इष्टजनांचा वियोग काही, कदा काळी होणार नाही, तस्कर आणि शत्रूंचे भयही, त्यांसी कदा असेना. राजापासुनी अग्नीपासुनी, तयांसी भय न होय जणी, शस्त्रांनी जलाचे त्या लागुनी, भय कदाही असेना. या कारणास्तव जाण, माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण, एकाग्र चित्ते श्रवण पठन, कर्त्यासी कल्याण होईल की. महामारीपासुनी सर्व, नाना परीचे उपद्रव, तैसेची त्रिविध उत्पाद भाव, शांत करी महात्म्य हे. माझ्या मंदिराच्या ठाई जाण, याचे करील श्रवण पठण, त्याच्या सानिध्याना ते टाकून, मी न जाई कदापि. तेथे महात्म्याचे पठण, तेथे माझे सानिध्य जाण, सर्व काळ वास करून, मी राहे तयापासी. कोठे कोठे पठण करावे, ते सांगते ऐका स्वभावे, बलिप्रदान करिता भावे, पठण याचे उत्तम. पूजेच्या ठाई जाण, अवश्य याचे करावे पठण, आणि होमाची काळी पूर्ण, महात्म्य पठण करावे. श्रवण अथवा पठण दोहींचे फळ समसमान, परी एकाग्र चित्ते करुण, सादर मात्र असावे. जाणुनी अथवा न जाणत, बलिपूजा करिता निश्चित, आणि अग्नीचे ठाई होम देत, प्रेम धरुणी मानसी. त्या बलिपूजेते आणि होमाते, मी ग्रहण करीन निश्चिते, बहुत असे आवडी माते, होमाची आणि पूजेची. प्रतिवर्षाचे शरत्काळी, महापूजा करावी तत्काळी, पूजा काळी मिळवणे सकळी, महात्म्य श्रवण करावे हे. सर्व बाधेपासून मुक्त, ते होती धन्यधान्य सुतान्वित, माझ्या प्रसादे करुणी समस्त, अर्थप्राप्ती होईल तया. मी बोलते याचा संशय, धरू नका हाची निश्चय, सर्वदा तयासी होय विजय, महात्म्य श्रवण कर्त्यासी. महात्म्य पराक्रम उत्पत्ती, जो का श्रवण करी निश्चिती, तेने कालादिकांचे भयचित्ती, धरू नये सर्वथा. जो का महात्म्य करी श्रवण, त्याचे शत्रू पावती मरण, त्याचे होय सदा कल्याण, संशय नाही सर्वथा. श्रवणार्थी असी कल्याण, हे तव आश्चर्य नव्हे जाण, परितयाच्या कुळासी पूर्ण, आनंद होय सर्वदा. सर्व शांती कर्माचे ठाई जाण, अवश्य याचे करावे पठण, जाहल्या दुस्वप्न दर्शन, श्रवण याचे करावे. हे महात्म्य श्रवण करिता, ग्रहपीडा नासती तत्वता, सर्व उपसग्रांची शांतता, होय येणे करुणिया. दुस्वप्नाचे सुस्वप्न होय, बालग्रहाची पीडा जाय, सर्व रोग नाशाचा उपाय, महात्म्य श्रवण असे हे. वियोग होता स्त्री पुत्रांचा, पुन्हा संयोग होय साचा, सकळांची मैत्री करण्याचा, हाची उपाय निर्धारे. दुर्वृत्तांची बळे सकळ, येनेची लया जाती तत्काळ, भूतप्रेत पिशाच केवळ, नाश पावती पठनेची. सर्व माझे हे महात्म्य देख, जाणावे मम सानिध्यकारक, माझी पूजा सावंसरिक, मम प्रित्यर्थ करावी. मज कारणे बलिदान, मेषाश्व महिषादी पशु जाण, तद्भावे पौष्टिक पशु करुण, बलिदान करावे. अथवा कुष्मांड फळाचा बळी, यदाधिकारे अर्पावा तत्काळी, जितुक्या पशुच्या रोमावळी, पशु शरीरी असतील, प्रतिरोमी सहस्र वर्ष, दुर्गालोकी वास विशेष, त्यासी घडेल सावकाश, यासी संशय असेना. अश्विनी शुक्ल प्रतिपदेसी, कलश स्थापुनी विधीसी, उपवास करावा अष्टमीसी, नवमीसी होम पारणे, तेची दिवसी बलिप्रदान, अपराह्नकाली करावे जाण, आणि कुमारिका पूजन, अवश्य ते दिवसी करावे. मुळावरी सरस्वत्या वाहन, श्रवण नक्षत्री विसर्जन, विजयादशमीसही पूजन, करुणी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवसांपर्यंत नवरात्र करावे एक भुक्त, नक्त अथवा उपोषणे. स्त्री पुरुषांनी करावे व्रत, सर्व वर्णासी असे उचित, अभ्यंगदंत धावन निश्चित, पुष्पादी ग्रहण करावे. अंजन आणि तांबूल जाण, कुंकुमयुक्त वस्त्रे आपण, यथाधिकारे याचे धारण, उपवासी करावे. आशोच्च अथवा रोगग्रस्त, रजस्वला झालिया निश्चित, स्वये उपवास व्रत, कायिक नियम करावे.
जपपाठ अर्चन स्तवन अन्यद्वारा करवावे जाण, नवरात्राचे अंतिपारणे स्वयमेव करावे. अशुच्चांती ब्राह्मण भोजन, करावे ब्राह्मणासी दान, नक्षत्रयोग नसता जाण, तिथी ग्रहण करावी. सप्तमीपासून 4 दिन केली या सरस्वती पूजन, लिहिता वाचता अध्ययन, करिता दुःख जातसे. नित्य राजोपचारे करुण, महापूजा करावी जाण, नवरात्री चंडिका पूजन, केली या अनंत फळ होवो. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन, नित्य यथाशक्ती करावे आपण, कुमारी पूजनाचे विधान, एकाग्र चित्ते श्रवण करा. कुमारी असावी रोगरहित, कुरूप नसावी निश्चित, अंगी व्रणछिद्रे विवर्जित, स्ववर्णाची असावी. 1 वर्षाची कन्या जाण, तिचे करू नये पूजन, 2 संवत्सरांपासून 10 वर्षांत पूजावी. 2 वर्षाची कुमारी जाण, मुख्य तिचे करावे पूजन, 3 वर्षांची त्रिमूर्ती पूर्ण पूजन भावे करावे. 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली म्हणून नाममंत्रे पूजावी. 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी देखा, 9 वर्षाची दुर्गा एका, 10 वर्षाची सुभद्राती. या प्रकारे करुण नवकन्यांचे करावे पूजन, मुख्य नाममंत्र जाण, बोलिला असे पुराणी. श्रुतिस्मृतींचे मंत्र म्हणती, परी नाममंत्र अंती जपती, म्हणून तोची मंत्र निश्चिती, मुख्य असे परियेसा. नाममंत्राचे लक्षण, प्रणव आधी उच्चारुण, नामासी चतुर्थी लावून, नमः अंती म्हणावे. असो प्रतिपदेसी कलश पूजन, आरंभावे पूजानुष्ठान, उपांग ललिता व्रत पूर्ण, पंचमी दिवसी करावे. सप्तमी दिवशी सरस्वती, मूळ नक्षत्री पूजा करीती, दशमीसी पुस्तक शस्त्रे पूजिती, मग करीती विसर्जन. अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यवधी योगिनींसहित प्रकट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी, मनवोनी उपवासा लागुनी, योग्य असती हे दिवस. असो नवरात्रामध्ये जाण, जयासी न घडे उपोषण, तेने अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे. यद्यपि न घडे सर्वांस, पुत्रवंते करावे विशेष. नवमी दिवशी समाप्तीस होमपारणे करावे. नवमी दिवशी अपराणी बलिदान करावे देवी लागुनी. दशमी दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे. सायंकाळी दशमीस जाण, श्रवणयुक्त सीमोल्लंघन, अश्मंत कश्मींचे पूजन, नाममंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाण, आधारी पुस्तक स्थापून, मग करावे महात्म्य पठण, करी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी नवमीपर्यंत महापूजा करावी निश्चित, समारंभ करावा बहुत, ती पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये नवदिन, नवरात्र महात्म्य थोर जाण, व्हावयाचे काय कारण, एकाग्र चित्ते श्रवण करा. पुलस्तीच्या वंशी जन्मले, रावण कुंभकर्ण बरे मातले, सर्व देव बंदी घातले, कार्य योजिले सर्वही. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे, इंद्रे पुष्पहार गुंफावे, रावणाच्या गळा घालावे, तोषवावे सगळीके. चंद्राने छत्र धरावे, सूर्याने दीप पाजळावे, वरुणाने उदक भरावे, तीर्थसमुद्रा लागोणी. अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ शालन करावे तत्काळ, गणपतीने पशु सकळ रावणाचे राखावे. वायूने रावणगृहीची धूळ सर्वदा केर काढावा सकळ, षष्ठी देवतेने तत्काळ बाळंतपणे करावी. 80 सहस्त्र स्त्रिया जाण, 1 लक्ष पुत्र संतान, 1.25 लक्ष पौत्र प्रमाणे रावणाचे अस्तिपै. अष्टभैरव जे का प्रबळ, रावणाचे ते कोतवाल, त्यांनी जागुणी केवळ चौकी पहारा करावा. मल्हारी देव जाण, तेने करावे केशकृंतन, नवग्रहांनीही मिळवून आज्ञे करून वर्तावे. या प्रकारे कार्यार्थी केले, किती एक बंदी घातले, देव ऋषी त्रास पावले, शरण गेले ब्रह्मयासी. तेने विष्णूसी प्रार्थिले म्हणून राम लक्ष्मण झाले उत्पन्न, त्यांनी युद्ध केले दारुण लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण त्या दोघांचे केले हनन, परी रावणासी मरण कैसे होय कळेना. रावणासी अमरत्वाचा वर, हृदयी अमृत कलश साचार, संग्रामी त्याचे छेदिता शिर, पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा रामचिंताक्रांत झाले, सर्व देवांचे संकट पडले, मग ब्रह्मदेवे जागृत केले महामायेसी ते काळी. रामासी व्हावा जय प्राप्त, रावणासी मृत्यू निश्चित,
म्हणवोनी ब्रह्मदेव त्वरित जागृत करिता जाहला. अश्विन शुक्ल प्रतिपदेसी देवी जागृत झाली निशी. चंद्रदर्शन नसता रात्रीसी रात्री झाली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण. असो रामासी जय होईल जाण ऐसा वर दिधला. मग सर्व देव ऋषी मिळवणी निश्चय केला आपुले मणी. रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान. कलश स्थापन देवी पूजन चंडीपाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण यथाशक्ती ब्राह्मण भोजन. सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडिले अतिदारुण. 7 दिवसपर्यंत जाण अहोरात्र युद्ध केले. मग अष्टम दिवसी देख मरण पावला दशमुख. कोट्यावधी योगिनींसह सुरेख ते प्रकट झाली जगदंबा. ब्रह्मा आदी करुणी देव तेव्हा आनंदले सर्व. नाना परींचे वरव अपूर्व पावणी स्तविती देवी ते. मग देवीच्या आज्ञे करून नवमीसी होम पारणे सारुण. देवी कारणे बलिप्रदान केले अपराणई देवाने. इकडे रामे बिभीषणाला लंकाराजी स्थापन केला. मग दिव्य देऊनी सीतेला निघता झाला सुमुहूर्ते. अश्विनी शुक्ल दक्षमी जाण सायंकाळी नक्षत्र श्रवण. विजय नामाचा काल पूर्ण तारकार उदयी जाणावा. तो विजयकाल सकळीक सर्व कार्यार्थ साधक. प्रयाण मुहूर्ती विशेषक सर्व कामना सिद्ध होती. विजयकालाची म्हणोनी विजयदक्षमी म्हणती जणी. तो विजय मुहूर्त पाहुणी निघता झाला काकुस्त. सर्व देवांसहित जाण करोणिया शमीपूजन. केले शमीसी प्रिय भाषण मग पुष्पकी पैसला. ईशान्येसी केले गमन आला अयोध्ये लागून. सर्व श्रुदुदादी जना भेटोन राज्य करिता जाहला. सर्व देव ऋषींची आनंद झाला तुटले अवघे बंद. सीमोल्लंघन केले प्रसिद्ध स्वेच्छाचारे दशमीसी. या कारणास्तव जाण विजयादशमीसी पूजन. करावे ईशान्येसी सीमोल्लंघन शमीपूजने जयप्राप्ती. नवरात्री आणि विजयादशमीस महापूजा करावी विशेष. त्या पूजेच्या कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून. रायाचेही पूर्वज जाण नवरात्र करीते जाहले. कल्पपरत्वे अवतार होती जाती वारंवार. कथाभेदही साचार अनेक परी अस्तिते. महानवमी दिवशी जाण जे करावे देवी पूजन. त्याचा महिमा न कळे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा. जो सुगंध पुष्प तोये करुण देवी कारणे घाली स्नान. तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा. शिरे करुणी जो घाली स्नान तया प्राप्त इंद्रभुवन. दधी स्नान अर्पिता जाण शिवलोकासी पावेतो. घृत स्नान घालिता आपण दशपूर्वजांसहित जाण. दश औरज घेऊन दुर्वालोकी वास करी. जो का पंचगव्याचे स्नान अर्पितसे देवी लागून. सर्वदा विष्णूचे सन्निधान तया लागी होतसे. कपिलाधेनूचे दुग्धघृत त्याचे शतगुणे पुण्य होत. ईशुरसे जो स्नापित तोही पावे विष्णुलोका. जो मधुस्नान घाली आपण त्याचे समस्त पितृगण. सहस्र वर्षेपर्यंत जाण तृप्त होती निर्धारे. स्नानासी अर्पिता तीर्थजळ अश्वमेधाचे पावे फळ. गंधोदक स्नाने केवळ महिमा पावे चंद्रलोकी. कर्पूरोदकी सुगंध पदार्थ जो तेणे स्नान घाली यथार्थ. स्वर्गलोकी सुगंध अर्थ प्राप्त होती तयासी. क्षीरकुशाग्र अक्षता जळ दधी सर्षप यव दुर्वातिळ. मधु कुकुंभ गोरोचनादी सकळ 12 पदार्थ अर्घ्याचे. मंत्रयुक्त अर्घ्य देवीसी जो का अर्पण करी विशेषी. तो 10,000 वर्षी दुर्गालोकी वास करी. उदक कुशाग्र शिरतंदुळ दधी घृत सर्षप तिळ. अष्टांग अर्घ्य हा केवळ अर्पिता सायुज्य पावेतो. चंदन कर्पूर गोरोचन अगरू कस्तुरी कुंकुम जाण. सुगंधे करीतसे लेपण 4ही पुरुषार्थ पावेतो. नाना परीचे अर्पिता पुष्प तत्काळ होयतो निष्पाप. याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होत तयासी. कृष्णा गुरु कर्पूर चंदन दशांग गुगुल धुपार्पण. केलिया भावे दुर्गा भुवन यासी संशय असेना. घृतदीप लाविता प्रसिद्ध
तयासी घडे अश्वमेध, तैलदीप लाविता अगांध, वाजपेय घडे त्यासी. जितुका दीपांचा संघात, दीप लावी घृतयुक्त, तितुके कल्प सहस्त्रपर्यंत, दुर्गालोकी वास करी. शर्करायुक्त पायस, जो अर्पण करी देवीस, सकळ राज्यप्राप्ती त्यास, संशय नाही सर्वथा. देवीसी चतुर्विध अन्न, षडस आणि पक्वान्न, संतती संपत्ती ऐश्वर्यपूर्ण, प्राप्त होय तयासी. जो देवीसी वस्त्रे अर्पित, त्यांसी तितुके तंतू असती निश्चित, तितुके वर्ष सहस्रात, वास करे दुर्गागृही. छत्रे चामरे अलंकार, व्यजन आदर्शादी सादर, तांबूल दक्षिणा समग्र, जे जे पदार्थ अर्पावे, त्यांच्या अनंत गुणे निश्चित, आपणा लागी प्राप्त होत, अंती निर्वाण मोक्ष पावत, संशय चित्ती न धरावा. देवी म्हणे देवा लागून, मज करावे सर्व भोग अर्पण, तर्पण होम विप्रभोजन, वार्षिकी पूजा करावी. संवत्सरे करुणी पूजन, माझी साधावी प्रीती जाण, माझे चरित्र श्रवण पठण, प्रेमभावे करावे. पातकाचा करी नाश, आरोग्यता पाठकास, भूतांपासून रक्षणास, हे महात्म्य करीतसे. सकळ शत्रूंचे भय जाय, सदा शुभ फल प्राप्त होय, दावाग्नी नाही भय, जरी वेष्टिले तयाने. तस्करांनी जरी वेडीला, शत्रूंनी तो जरी धरिला, सिंह व्याघ्रादिकी गाठीला, घोरवणी यद्यपि. राजाने क्रोधे पाहून, आज्ञापिला वधा लागून, बंद पावला असता जाण, घूर्णित झाला वायूने. समुद्री नौकेमध्ये बैसला, संग्रामी शस्त्रपात घडला, घोर बाधा झाली तयाला, कळा लागल्या सर्वांगी. स्मरता माझे हे चरित, सर्व संकटापासून मुक्त होत, सिंहादी चोर वैरी समस्त, दूर पळती निर्धारे. ऋषी सांगे सुरथाप्रती, ऐसे बोलोनी भगवती, गुप्त झाली निश्चिती, पाहत असता सुरवर. ते दैव होऊनी आनंदयुक्त, स्वाधिकाराते पावले त्वरित, यज्ञभागादी समस्त, पूर्वीचे परी पावले. देवीने शुंभ निशुंभ असुर, मारिले पराक्रमी दुर्धर, मग उरले दैत्य समग्र, पाताल भुवनी प्रवेशले. मेधा ऋषी सांगे सुरथा, या प्रकारे देवी तत्वता, केवळ जन्म मृत्यूरहिता, निरंतर नित्य असे. परिभक्त कार्या लागून, पुन्हा पुन्हा होऊन उत्पन्न, या विश्वाचे परिपालन, करीती झाली महामाया. ती या विश्वाते मोहित, सर्व जगाते उत्पन्न करीत, प्रार्थिली असता त्वरित, विज्ञान वृद्धी देतसे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त, महाकाली महामारी निश्चित, तिची सृष्टी झाली अद्भुत, भूतस्थिती करीत असे. तिची अनादी जाण, वृद्धिप्रदा गृही होऊन, भवकाली सर्व कल्याण, करीत असे भूतांचे. तैसीचे विनाशकाळी जाण, अलक्ष्मी होय नाशा लागून, एवं सर्व काली सनातन, संचली असे महामाया. यास्तव पुष्पधूपादिकेंसी, सविता पूजिता जगदंबेसी, शुभमती पुत्र भक्तांसी, देतसे धनई अपार. विद्यार्थी विद्यावंत होती, राज्य लोभिया राज्यप्राप्ती, भार्यास्थियासी अंगणा निश्चिती, मनोहारिणी प्राप्त होय. धर्माचे ठाई बुद्धी सतत, अंती उत्तम गती देत, असो या प्रकारे निश्चित, चरित्र महिमा वर्णिला. आता पुढील अध्यायी जाण, सुरथ वैशाम वरप्रदान, देईल स्वये देवी आपण, महामाया जगदंबा. श्रीदेवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. याचे करिता श्रवण, सर्व बाधा जाती निरसुण, देवी करीतसे श्रवण, भक्ताजवळी बैसोनी. त्या श्री अंबेसी नमन, सर्व भावे असो जाण, राममुखे कृपा करुण, हे महात्म्य वदविले. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने दिव्याच्छीरित महात्म्य वर्णनम तथा भगवती वाक्य निरूपणम नाम द्वादशोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री अंबिकाये नमः. श्री पार्वती अंगभूते, अखिल जगासी सुखदाते, भावे नमन करीतो तुते, पुढे ग्रंथ चालवावया. पूर्वाध्यायांचे अंती, चरित्र महिमा वर्णिला निगुती, तैसेची जाण फलश्रुती, देवीने स्वमुखे कथियेली. आता पुढील कथेचे श्रवण, भावे करावे हो श्रोते सज्जन, जेणे करुणी अंतःकरण, सुखावे अपूर्व लाभे जेवी. मेधा म्हणे सुरथा लागून, हे देवी महात्म्य केले कथन,
या प्रकाराचा प्रभावपूर्ण त्या देवीचा असे की जी या जगाते करी धारण, भगवती विष्णू माया जाण, जिने ज्ञान केले उत्पन्न, अज्ञानही निर्मियेले. तू आणि हा वैश्य जाण, तैसेची अन्य विवेकी जन, तिने मोहिले म्हणून मोहाते तुम्ही पावला. अन्य जे का सकळ जन, मायेने मोहिले संपूर्ण, त्या मायेते तुम्ही शरण, जावे परमेश्वरीती. तीस आराधिता केवळ, नरासी देतसे स्वर्गफळ, भोगमोक्ष ते तत्काळ, देत असे जगदंबा. मार्कंडेय म्हणे शिष्यासी, मेधा ऐसे बोलिला नृपासी, ऐकोणी त्याची या वचनासी, काय करिता जाहला. ममत्व आणि राज्यहरण, तेने वैराग्य पावला जाण, मग ऋषी ते करुणी नमन, तपा कारणे निघाला. तैसाची वैश्य जाण, ऋषी लागी करुणी नमन, तोही वैराग्याते पाऊन, तपा कारणे निघाला. अंबेच्या दर्शना लागुनी, रम्य नदी पुली न वाहुनी, राहते झाले तये स्थानी, तप करिता तैधवा. तो वैश्य आणि नृपती, देवी सुक्ताचा जप करीती, दोघे वाळवंटी निश्चिती, आराधिते जाहले. देवीची प्रतिमा महिमयी, करोणी आराधिली त्याही, पूजते करीते जाहले पाही, पुष्पधुपाग्नी तर्पणे, आणोनिया पुष्पे अमुप, लावूनिया धूपदीप, फल नैवेद्य अर्पुणी जप, करीते जाहले भावेसी. दोघे राहुणी निराहार, अल्पाहारी राखिले शरीर, देवीचे ठाई मन एकाग्र, नियमाते धरिते जाहले. निजगात्राचे काढुनी रक्त, देते जाहले बली निश्चित, ऐसे 3 वर्षेपर्यंत आराधिती देवीसी. मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यावर, स्वरूप धरुणी साकार, प्रत्यक्ष बोलती जाहली. दोघांशी बोलली जगन्माता, जे मागणे ते मागा आता, इच्छिले पावाल तत्वता, मज पासोनी सर्वही. हे नृपा हे वैशा जाण, संतुष्ट झाले तुम्हा लागून, आता मागाल ते देईन, बरे तुम्हासी निर्धारे. मार्कंडेय म्हणे नृपनंदन, मागता जाहाला देवी लागून, माझे राज्य मज अर्पण, याची जल्मी करावे. मज कारणे द्यावे बळ, मारीन शत्रूंचे तात्काळ, तैसेची त्याचे सैन्य सकळ, निर्दाळीन शनार्धे. आणि अन्य जन्माचे ठाई, मज राज्य द्यावे सर्वही, कोटी कल्प गेली या पाही, राज्य माझे न जावे. सर्वही हा ब्रह्मांड गोळ, नाश पावलिया सकळ, माझे राज्य अक्षयी अढळ, कधी काळी न जावे. म्या अमर असावे निश्चिती, माझी कधी न भंगावी स्मृती, जरा रोगाची स्थिती, माझे ठाई नसावी. त्यानंतर वैश्य बोलिला, वैराग्य जाहले तयाला, ज्ञानाते मागता जाहला, देवी कारणे ते काळी. संगरहित द्यावे ज्ञान, माझे मी हे नसावे भाण, पुन्हा जन्म मरण, ब्रह्मा निर्गुण व्हावे म्या. ऐकोणी दोघांची या बोला, देवी बोलली नृपाला, स्वल्प दिवसात राज्य तुझला, प्राप्त होईल निश्चये. सकळ शत्रुते मारून, राज्य पावसी अखंड जाण, सर्व सुखांते पाऊण, सार्वभौम होशील. पुढे पाऊनी मृत्यू उत्तम, सूर्यापासून पावसी जन्म, सावर्णी मनु होईल नाम, राजा होशील अक्षयी. वैश्यवर्णा मजपासून, तुवा वांछिला वरपूर्ण, त्या श्रेष्ठ ज्ञानाते मी देईन, होईल ज्ञान तुझ लागी. अहंकार ममत्व जाण, तुझे जाईल निरसून, समाधी लागुणी ब्रह्मपूर्ण, जीवनमुक्त होशील तू. मार्कंडेय म्हणे शिष्यासी, जे जे इच्छिली त्याही मानसी, तदनुसार वर दोघांसी, देती झाली जगदंबा. भक्ती करुणी दोघे स्तविती, तव गुप्त जाहली भगवती, दोघे पावणी वरांप्रती, धन्य होते जाहले. असो या प्रकारे सत्वर, पावनी देवी पासुनी वर, सर्व क्षत्रियांमध्ये थोर, सुरथ राजा जाहला. तो होऊन या सार्वभौम, सुख भोगिले अनुपम, मग गती पावनी उत्तम, सूर्यपुत्र जाहला. सूर्यापासून पावला जन्म, सावर्णी मनु जाहले नाम, सर्व मन्वंतरांत परम, अष्टम होता जाहला. पंचभूते लय पावती, तेव्हा तद्रूप होय नृपती, मागुती जाहलिया भूतस्थिती, मनु होईल 8वा. 13 अध्यायपर्यंत देवी चरित्र परमाद्भूत. मार्कंडेय शिष्यांसी निश्चित, अत्यांदरे निविदिले. हेची नैमिषारण्ये सुते, निवेदिले शौनकादिकांते, जे का तुम्ही पुसिले माते,
ते हे तुम्हा निरूपिले. असो या प्रकारे करुण दिधले सुर्थासी वरप्रदान, आणि समाधी वैशा लागून वरप्रदान अर्पिले. देवीच्या प्रसादे करुण दोघे झाले धन्य जाण. पुढील अध्यायी निरूपण. प्राधानिक रहस्य असे ते. याचे करिता श्रवण पठण. सर्व संकटे जाती निरसून, उत्तम ज्ञान प्राप्तीपूर्ण होय येणे करुणी. सर्व संपदांची प्राप्ती, सकल पीडा नाश पावती. अंती बरवी पाऊनी गती, स्वानंदी निमग्न राहेतो. ऐसे चरित्र सुरस गहन, तेसेची अपूर्व याचे श्रवण. पदापदाचा अर्थ जाण, या अध्यायी निरूपिला. जैसे व्यासे कथन केले, आणि देवीने बोलविले, तेसेची येथे वर्णियले. संशय नाही सर्वथा. त्या श्रीदेवी कारणे नमन, आमुचे असो भक्ती करुण. वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण, शरण भावे जगदंबे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने सुरथवैश योर्वर प्रदान नाम त्रयोदशोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु.